कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम सर ऑफिस मध्ये जाताय ना? चला मी पण येते तुमच्यासोबत। प्रीतम सर ऑफिस मध्ये चाललाय ना, मी पण येते तुमच्यासोबत। काय आहे? प्रीतम सरांची चमची। प्रीतम ऑफिस मध्ये एका खूप इम्पॉर्टंट मीटिंग साठी चाललाय, जिथे तुझी अजिबात नीट नाहीये। आणि काय ग सारखं त्याच्या मागे 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 करत असतेस तू? हे तुला प्रीतम आवडायला वगैरे लागलाय का? दिशा, तोंड सांभाळून बोला। आम्ही दोघं कलिग्स आहोत आणि ऑफिस मध्ये प्रेझेंटेशन साठी चाललोय, कळलं? ए प्रीतम, गप्प बसायचं सा तू, माझ्या समोर जास्त बोलायचं नाही। तुला ना मी खूप चांगलं ओळखून आहे, ते तर तुझ्या या प्रिया मॅडम तुला व्यवस्थित अजून ओळखत नाहीत। तर मिस चमची प्रिया मॅडम, हा जो माझा होणारा नवरा आहे ना प्रीतम किर्लोस्कर, मुलींच्या बाबतीत काही फार बरं रेकॉर्ड नाहीये याचं। म्हणजे तुझ्यासारख्या अशा गावाकडून आलेल्या साध्या भोळ्या बिचाऱ्या मुलींना फसवायचं, त्यांना वापरायचं आणि मग डस्टबिन मध्ये थ्रो करायचं। हा पण तुला त्याने काय फरक पडणार आहे म्हणा? तुला तर फक्त माझी या घरातली जागा घ्यायची आहे ना, मला जे अधिकार आहेत ते हवेत तुला। हाच सगळा प्लॅन आहे तुझा, राईट? दिशा मॅडम, मी आणि तुमची जागा तेवढी योग्यता तरी आहे का हो तुमची? सॉरी पण नाही, म्हणजे तुमची बराबरी करावी असं काहीच नाहीये तुमच्यात। रादर कसं असू नये ना याचं परफेक्ट एक्झाम्पल आहात तुम्ही। मुळात प्रीतम सरांसाठी तुम्ही योग्य नाहीच आहात, पण आय एम शुअर तुम्ही ना काहीतरी प्लॅनिंग करूनच प्रीतम सरांसोबत लग्न करता। हाऊ डेअर यू! हात सोड! हात सोड! अगं प्रिया सोड तिला। वहिनी हात सोड! दादासाहेब, वहिनी दिशाला ना असंच पाहिजे, अजून जोरात हात फिरगळ म्हण। लवकर या वहिनी। ए प्रिया सोड तिला। अगं मूर्ख आहेस का तू? तिला प्रिया सोड। मॅम, प्रिया मॅम, प्रिया! दिशाच्या अंगाला हात लावायची तुझी हिंमतच कशी झाली? ती मला म्हणत होती की तुझी या घरात राहण्याची लायकी नाहीये, या घरची सून होण्याची लायकी नाहीये, तू प्रीतमची बायको होण्याची लायकी नाहीये। एक लक्षात ठेव, तू आमच्या कंपनीत फक्त एक एम्प्लॉई आहेस, त्यामुळे आमच्या घरच्या गोष्टींमध्ये दखल देण्याची तुला काहीही गरज नाही। आदित्य, हो आई। ही मुलगी मला आपल्या कंपनीत, घरात आणि आजूबाजूला कुठेही दिसता कामा नये। आई प्लीज ऐक माझं। मॅम पण प्रिया, तू ऐकलंस आई काय म्हणाली ते? आता यार तू तरी ऐक। ए आत नाही जायचं, तिकडे बाहेर जायचं। ते गेट दिसतंय ना, थेट त्या गेटच्या बाहेर जायचं। निघ। प्रीतम, तुझी मैत्रीण तर आता निघून चालली आहे इथून कायमची, मग तिला छान बाय बाय नाही करायचं तुला? हे काय आहे, तुमच्या दोघांचं जे काही असेल ते उरकून टाका शेवटचं।
कारण आपल्या लग्नानंतर तुझ्या आयुष्यात तुझी फक्त एकच फ्रेंड असणार आहे, ती म्हणजे दिशा. चमची. प्रिया मॅडम, प्रिया मॅडम प्लीज जाऊ नका. मला खूप गरज आहे हो तुमची. तुम्ही गेल्यावर मी एकटा पडेन नाही इथे. अहो, हा जो काही बदललेला प्रीतम आहे ना, हा फक्त तुमच्यामुळे आहे. मी गेला तर परत कोलमडून पडेन हो मी. प्रीतम सर, मी इथली फक्त एक एम्प्लॉई आहे. अहिल्या मॅडम बरोबर बोलत होत्या. मला तुमच्या पर्सनल मॅटर मध्ये बोलण्याचा काहीच हक्क नाहीये. पण तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहात. तुमच्यासोबत जर काही वाईट घडत असेल ना, तर मी नाही बघू शकत. प्रीतम सर, दिशा मॅडम तुमच्यासाठी योग्य नाहीयेत. तुम्ही प्लीज त्यांच्यापासून सावध राहा. त्यांच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी प्लॅन चालू आहे आणि त्या तुम्हाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही. प्रिया मॅडम, जर एवढं सगळं कळतंय तरी मग का सोडून जाताय मला? प्रीतम सर, मला तुम्हाला सोडून जायचं नव्हतं, पण माझा नाईलाज आहे. अहिल्या मॅडमनी मला जायला सांगितलं. मला जावं लागलं. तुझ बिन जाऊं कहाँ, तुझ बिन जाऊं कहाँ, जिया लागे ना, जिया लागे ना, जिया लागे ना. प्रिया मॅम, प्लीज थांबा. प्रीतम, आत ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.